देखिए, मैं ऐसे काम करके जाओ, लोग आपको 100 साल तक याद करते रहेंगे, अपने दिलों में बसाए रहेंगे। आज छत्रपति शिवाजी महाराज की बात करेंगे, महाराष्ट्र में नहीं पूरी दुनिया में। आज लोग दिलों में बसाए हैं। चलेंगे, रात काफी हो चुका है निश्चित रूप से, लेकिन एक बड़ी जीत के बाद देवरंग टीम भी देखिए यहाँ से इंतजार कर रहे हैं। और जीटीसी ग्लोबल टेनिस क्रिकेट देखिए क्या बढ़िया यहाँ पर से गणतंत्र बाबा देखिए हम देख सकते हैं। आने वाला अगस्त सितंबर महीना में बारिश के समय बहुत बड़ी देखिए त्योहार महाराष्ट्र में कहा जाए तो 5 दिन का, 3 दिन का, 15 दिन का, 21 दिन का, और वहां भी देखिए देर रात तक जागना पड़ता है। तो चलिए, जय दुर्गा लोनार टीम ने देखिए टॉस जीतने के बाद पहले गेंदबाजी चुने हैं और बल्लेबाजी के लिए देखिए यहां से संजय स्पोर्ट सावट टीम देखिए यहां से उतरे हैं बतौर सलामी बल्लेबाज किरण पाटिल और उनके साथ देखिए कैलाश पाटिल। लेकिन गेंदबाजी की बात करेंगे, गेंदबाज अजय कदम। पहला गेंद को देखिए यहाँ पर स्केल यहाँ पर डिप लॉन्ग ऑफ के रीजन पर गेंद को रुका गया, लेकिन तब तक के लिए दोनों बल्लेबाजों ने यहाँ से 2 रन मुकम्मल करते हुए बहुत बढ़िया रनिंग बिटवीन विकेट। दोनों बल्लेबाजी की बात करेंगे तो क्या कमाल की देखिए यहाँ से 2 रन चुराते हुए। तो चलिए फिर से एक बार गेंदबाजी के लिए तैयार गेंदबाज अजय कदम। और इस बार देखिए खेल को खेला, शॉर्ट मिडन तैनात। ओहो, बाल बाल बचे। मैं हमेशा कहता हूं, अगर तालाब से छोटी छोटी मछली पकड़नी तो सबसे पहले मगरमच्छ को बाहर निकालना होगा। 3 ओवर का मैच है, अगर शुरुआत के बल्लेबाज को निकालना बहुत जरूरी है। और जिस तरह की कहते हैं ना, सांप फन उठाने से पहले उसे कुचल दो तो बेहतर है, नहीं तो क्योंकि अभी जो बतौर सलामी बल्लेबाज देख रहे हैं ना, उसमें 2 सांप हैं। उसमें किरण पाटिल एक ऐसा खिलाड़ी है ना, ये अजगर है, डसता नहीं है, निगलता है। और इनका रहना विकेट पर बहुत जरूरी है, खास करके संजय स्पोर्ट्स सावट टीम के लिए और जय दुर्गा लोनार टीम के लिए जरूरत है यहां पर कि इन्हें जल्द से जल्द बाहर निकाला जाए। नहीं रे, अपन विलन के जैसे दिख रहे हैं, मत कर रहे हैं, रात हो गया। अरे चलिए, कदमों का यहाँ पर इस्तेमाल किए और जब तक गेंद वापस आता तब तक देखिए दोनों बल्लेबाजों ने यहाँ पर 1 रन लेते हुए 1-1 रनों से देखिए टोटल आगे बढ़ता हुआ। लेकिन इस मंजिल तक पहुंचने के लिए कहते हैं ना, रोने से मंजिल नहीं मिलता है, हौसले से मंजिल मिलता है। लेकिन कहते हैं ना, गुरु जो हौसला रखता है आसमान छूने का, वो परवाह नहीं करता है जमीन पे गिर जाने का। अभी तक देखिए ये तो साझेदारी इतना खतरनाक नहीं साबित हुए हैं, लेकिन गेंदबाज फिर से एक बार है तैयार। और ये चलिए, क्या कैच को लिया गया, क्या कैच हाथों में रहा, बहुत जल्दी देखिए गेंद हाथों से निकला है। चर्चा अंपायर आगे चल पड़े हैं।
चलिए खिलाड़ी आप शांत रहिए। पहले अंपायर देखना चाहेंगे क्या कैच हाथों पर कैरी किया है या नीचे से उठाया गया है। जय पवार सर जुड़ेंगे यहाँ पर। बहुत बड़ी नजारा। कैलाश पाटिल तो चलिए स्क्रीन पर आप देख सकते हो बैटर को जाना होगा यहाँ पर। बहुत बढ़िया कैच लिया गया और जीटीसी ग्लोबल टेनिस क्रिकेट देखिए क्या बढ़िया यहाँ पर क्लियरिटी और क्वालिटी देखिए यहाँ पर। तेजस्वी भोईर देखिए बात करेंगे क्या और भावेश लीजिए क्या बढ़िया देखिए यहाँ पर लाजवाब। दूध का दूध पानी का पानी। इसलिए तो मैं कभी कभी कहता हूँ कि कोविड का टेस्ट ही इनके पास कर लीजिए, ये निकाल देंगे नेगेटिव है या पॉजिटिव है। क्या बढ़िया यहाँ पर कैलाश का विकेट गिरा देखिए यहाँ पर शानदार। विकेट कीपर के यहाँ पर भी तारीफ करना चाहूंगा योगेश ढोंगरे। देखिए मुझे तो लगता है कभी कभी रिद्धिमान शाह के जगह इन्हें ले जाइए। बढ़िया कैच उछल गए थे देखिए यहाँ पर अंदरूनी हिस्सा लेकर गया। बाद में देखिए डाउटफुल रहा कि क्या गेंद ग्राउंड को टॉच होकर कहीं कैच ना जाए, कहीं गेंद चौके की तरफ ना चले जाए। फील्डर भागे थे गेंद के पीछे। होता है कम समय में। देखिए बहुत बढ़िया कैच। तो चलिए चलेंगे यहाँ पर गेंदबाज फिर से एक बार तैयार और नए बैटर की बात करेंगे। लखन पाटिल आ चुके हैं और लखन पाटिल को देखिए यहाँ पर एक लाख के काम नहीं 1000 के काम तो करना होगा। और नॉन स्ट्राइक पर देखिए जिम्मेदारी किरण के ऊपर आ चुका होगा। ओहो यही चलिए टाइमिंग सब पर बहुत अच्छा, इतना अच्छा था। और यहां पर देखिए पहला नहीं भाई
दूसरा रन, यानी इसे कहते हैं दिल मेरा। भाई दिल नहीं चुराया, रन चुराया। चोरी चोरी चुपके चुपके नहीं भाई, यहां पर सामने से 2 रन। जैसे 2 रन चुराया, ऐसे 2 बाइक भी देखे ग्राउंड से गुजरता हुआ। बहुत बढ़िया देखिए रनिंग बिटवीन रेड्स। गेंदबाज फिर से एक बार तैयार। क्या बढ़िया कैच लिया गया था। ओहो, और एक देखिए जवाबी हमला। वाह रे वाह, लाजवाब गेंदबाजी। इससे कहते हैं मेहंदी रंग लाती है सूख जाने के बाद, और गेंदबाजी हावी हो जाता है उसे सफलता मिलने के बाद। क्या बढ़िया गेंद डाले थे भाई, देखिए चाय से भी कड़क। रनों की बात करेंगे, रन देखिए यहां से 5 रन खर्चा हुआ है। आज जीटीसी ग्लोबल टेनिस क्रिकेट देखिए कहां कहां पहुंच रहे हैं। ठीक है, यहां तक पहुंचे हैं, ठीक है, और इससे आगे मत जाइए भाई, क्योंकि रात बहुत हो चुका है। बहुत बढ़िया, लाजवाब चलेंगे यहां से। योगेश डोंगरे देखिए फिर से एक बार गेंदबाजी के लिए हैं तैयार। कहते हैं ना दोस्तों, चिल्लर के लिए हाथ फैलाना पड़ता है और नोटों के लिए हाथ उठाना पड़ता है। और बल्लेबाज देखिए यहां पर किरण पाटिल, क्या गेंदबाज के लिए बनेंगे कातिल? क्योंकि लगभग सूरज का किरण भी इंतजार कर रहा होगा, उसका भी समय आ रहा है अभी। गेंदबाज फिर से एक बार तैयार है, छोटे रनअप के साथ है। योगेश डोंगरे यहां पर डीप स्क्वायर लेग तैनात है। ओहो, ये क्या हो गया? चींगो चींगो लेने का देना पड़ गया। प्लम्बर वो क्योंकि थोड़ा भी ठंडी भी शुरू हो चुका है, क्लाइमेट देखिए बदल रहा है निश्चित रूप से देर रात के साथ है। और ये चलिए बढ़िया, विकेट के जड़ में गेंद। कहते हैं ना, ताश का जोकर और बुमराह का यॉर्कर अक्सर मैच का रिजल्ट बदल देता है। और उसी तरह के देखिए विकेट के जड़ में गेंद रखे थे। और कुल स्कोर की बात करेंगे, स्कोर देखिए जाकर पहुंच गया यहां से 10 रन। लेकिन कहते हैं ना दोस्तों, घायल शेर की सांसें उसकी दहाड़ से भी ज्यादा भयानक होती है। और किरण पाटिल देखिए अभी तक मैं कहूंगा घायल शेर के जैसे बल्लेबाजी कर रहे हैं। उनका साथ है लखन पाटिल। और ये चलिए उड़ाया गेंद को, हवाई फायर, और गेंद गई सीधा देखे मामा की मस्सी के पास। वाह वाह, इतना क्लियर है। तो चलिए यहाँ पर मामा के वंशी के पास नहीं, फील्डर के पास जाकर पहुंचा, और जहाँ पर सुरक्षित नहीं था। और विकेट देखिए किसका गिरा यहाँ पर, लखन पाटिल का। उम्मीद लगाए थे, कहते हैं ना, दिल ने चाहा जिसे जान से ज्यादा, और वही रुलाती है सबसे ज्यादा।
उम्मीद किया गया था कि यहाँ पर कैलाश के आउट होने के बाद लखन कुछ यहाँ पर लाखों की नहीं कुछ हजारों के काम करेंगे, लेकिन उनका भी विकेट गिरता हुआ। लेकिन किरण पाटिल, ओहो, इनके ऊपर जिम्मेदारी, बहुत बढ़िया क्रिकेट खेलते हुए अभी तक देखिए शांत हैं, लेकिन ये देखिए हल्के से नजरें हटी, हाँ करीबी मामला हो सकता था। कहते हैं ना शेर के पूंछ में अगर पैर मारोगे भाई पप्पी नहीं मिलेगा, सीधा छप्पी मिलेगा। और किरण को आप मौका दे रहे हो, ओहो नजदीकी मामला हो सकता था, गेंद अगर हाथों पर रहता। योगेश ढोंगरे इस बार खुद हो गए गुमरे, रनआउट का एक बढ़िया था मौका। गेंदबाज फिर से एक बार तैयार, ओह रिवर्स खेलने गई, सीधी उंगली से घी निकल रहे हैं। टीम का नाम क्या है कहते हैं, तो चलिए इसके बाद ओहो उड़ाया हवाई फायर, जुगनू 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 सिक्सर। तुला जोडून देईन जुगनू सिक्सर। एक जुगनू के बारे में बताता हूँ, रात में जुगनू आता है ना, चमकने वाला जुगनू। एक बार क्या हो गया, केविन पीटरसन आए थे, हिंदुस्तान दौरा किए थे, रात का 12 बज गया था, सोए थे, तभी उन्हें मच्छर काटा तो उन्होंने लाइट ऑफ कर दिया, तब उस समय उनके रूम में जुगनू आ गया। केविन पीटरसन परेशान, ओ माय गॉड हिंदुस्तान के मच्छर इतनी डेंजरस, टॉर्च लेकर आ जाते हैं, लेकिन उन्हें पता नहीं था जुगनू था। कादुआ। अगर 18 रन की टीम का टोटल, और इसके बाद देखिए जय बजरंग बावली टीम के कप्तान से बहुत टीम बात करेंगे, और उसके साथ बात करेंगे जय हिंद देवरुन टीम के कप्तान। आपको तैयार रहना होगा टॉस बॉक्स पर, जैसे ही इनिंग का समाप्त हो जाएगा वहाँ पर टॉस किया जाएगा निश्चित रूप से। भाग्यश जी बहुत बहुत शुक्रिया आपका, पहले आके 3 मैचेस देखिए कमेंट्री किए, और अभी भी बता रहे हैं मैं आखिरी मैच कमेंट्री करके जाऊंगा। अगर आप इसी तरह के मेहनत करोगे तो बिल्कुल अब के बार आपकी ही सरकार चलने वाली है। बहुत बढ़िया, अच्छे नेक दिल के इंसान हैं, और योगेश पाटिल सर देखिए उनकी भी मैं तारीफ सराहना करना चाहूँगा, बहुत बढ़िया। देखिए आज उनका भी साथ मेहमान का नवाजी, और उसके साथ बहुत बढ़िया आवाज़ भी देखिए उनका, मैं जिक्र कर रहा था हमारे मच्छिंद्र पाटिल सर रोहिंचन, उनकी आवाज़ के साथ बिल्कुल उसी तरह के रीजन पकड़कर कमेंट्री कर रहे हैं। भाग्यश्री मैंने बात कर रहा था निश्चित रूप से, एक समय के लिए मुझे लगा क्योंकि मेरी फेवरेट कमेंटेटर मच्छिंद्र पाटिल सर, हवा में गेंद कहते हैं ना इसके की, और यहां भी देखिए क्या छूटा, ओहो और रन आउट से मिलता हुआ। जलबाजी की, रन आउट भाई, अरे कसाला कसाला, अरे कसाला कसाला घाई तो केलस रे, अरे धावता धावता फोकट तो रन आउट झालस रे। एकनाथ मालेशी कवाल बात करेंगे, केवाल लेके क्योंकि रात देर हो चुका है भाई। चलिए डीजे, वो आपका बीमल वाला गाना पसंद आया हमारे एपी को, एपी बहुत बीमल खाते हो लग रहा है।
एपी इतना बिमल मत खाइए, फिर ब्रेक ऑफ हो जाएगा। बिमल वाले पसंद नहीं। तो चलिए बात करेंगे यहाँ पर थोड़ी सी हंसी मजाक चलता हुआ, लेकिन टीम का स्कोर देखिए 20 रन है। लेकिन यहाँ से बात करेंगे ना, किरण पाटिल कहते हैं ना, असूलों पे आचाई तो टकराना जरूरी है भाई, जिंदा है तो फिर जिंदा नजराना जरूरी है। अभी तक देखिए किरण मैं कहूँगा सफल नहीं हो पाए हैं। भला ही देखिए यहाँ पर रन बनाए हैं, लेकिन उम्मीद कर रहे हैं टीम के और इस अंतिम ओवर में कुछ रन जोड़ दें, क्योंकि आपने देखा होगा डर पिक्चर में तू है मेरी किरण, और ये है किरण। बात करेंगे संजय स्पोर्ट्स। ओह क्या विकेट कीपिंग कर रहे हैं। मुझे तो लग रहा है ऋषभ पंत को छुट्टी देना पड़ेगा और इन्हें बुलाना पड़ेगा। श्रीलंका टेस्ट मैच में देखिए ऋषभ पंत ने धुआंधार शतक लगा दिए। ये बराबर काम कर रहे हैं, कमजोर टीम के साथ शतक लगाते हैं, फिर परमानेंट 6 महीने के लिए टीम में रहते हैं। जब विदेशी दौरा करते हैं बल्ला नहीं चलता है, आगे भाग कर आते हैं स्टॉम्पिंग। मुझे तो 9% ऋषभ पंत टेस्ट है, वनडे, अरे उनसे भी अच्छे यंगस्टर खेल रहे हैं, उन्हें मौका दीजिए। राकेश केनिश अब भी देखिए इशारा करते हुए T20 के लिए ठीक है। अभी तक ऋषभ पंत की बात करेंगे ना, उन्हें ये नहीं समझ में आ रहा है कौन सी गेंद को क्या शॉट सिलेक्शन खेलना चाहिए। तो चलिए टोटल की बात करेंगे। टोटल देखिए यहाँ से 22 देखिए 22 रन, और बहुत बढ़िया देखिए स्क्रीन हम देख सकते हैं। एलईडी देखिए यहाँ पर दादा का जिक्र करना चाहूंगा निश्चित रूप से, जितना भी। ओहो ये क्या हो गया भाई, लैला की शादी में लफड़ा हो गया, और खराब फील्डिंग से और एक चौका आ गया। कुल स्कोर देखिए 26 तक पहुंच गए हैं। और कुल टोटल देखिए यहाँ पर 26 रन है, और बहुत बड़े देखिए ओवर का यहाँ से आखिरी गेंद कहां कर बैठे भाई। नो बॉल। कहते हैं ना घर पे आई खुशियां और दरवाजे से लौट जाना। फ्री हिट रहेगा। भागेश जी माइक्रोफोन लीजिए, अगला मैच टॉर्च करके लीजिए। योगेश पाटिल सर जुड़ेंगे यहाँ पर सेकेंड इनिंग में। और ये चलिए अंतिम गेंद के पर हवा में गिनो हो। यहां भी देखिए वही हो गया, मामा ठाकुर, अरुण भी गया और सपना सपना भी भाग गई। अब शंकर बिहारी किसके साथ गाना गाएगा, बिमल के साथ। टोटल की बात करेंगे, टोटल देखिए जाकर पहुंच गए हैं 30 रन। जीत के लिए 31 की जरूरत है। और कहते हैं ना रूठी हुई हसीना को जो मना ले उसे आशिक कहते हैं, और हारी हुई बाजी को जो जीत दिलवा दे उसे बाजीगर कहते हैं। क्या ये मैच 31 रन बना पाएंगे? लेकिन उससे पहले चलते हैं टॉस बॉक्स पर और एक हाई वोल्टेज ड्रामा और एक अगला मैच जय हिंद देवरंग और उस टीम के साथ देखें जय बजरंग भावले बॉ के बीच में मैच है। उस मैच का यहाँ पर टॉस बॉक्स पर चल रहे हैं। आगे जी जुड़ेंगे कमेंट्री बॉक्स पर, देखिए यहाँ पर योगेश पाटिल सर जुड़ेंगे। भावाले बी आणि जय हिंद देवरुंग यांच्यामध्ये नक्कीच हा टॉस दैवदत्ताला विनंती करेन की तुमच्या शुभ हस्ते हा टॉस नक्कीच कंप्लीट करायचा आहे। महत्त्वाची मॅच कॉल देणार टीम भावाले आणि टॉस खऱ्या अर्थाने लागला गेला आहे देवरुंग टीमच्या बाजूने। फक्त डिसिजन सांगायचं आहे आकाश। फील्डिंग यस, फिल्डिंगचा डिसिजन स्वीकारला गेला। त्या ठिकाणी जय हिंद देवरुंगने बॅटिंग करावी लागेल टीम भावालेला। यस, वळतो आपण योगेश दादा पाटील यांच्याकडे जिथे खेळाचं होईल दुसरं सत्र चालू। धन्यवाद।
तर प्रथम बॅटिंग करत असताना संजय स्पोर्ट्स आपण संघाने मात्र या ठिकाणी 30 धाबा जोडल्या आणि मात्र पहिल्या डावामध्ये मात्र आपल्याला भरपूर चुका पाहायला मिळाल्या. त्या म्हणजे जयदुर्गा स्पोर्ट लोणार संघाच्या माध्यमातून आउट प्लेमध्ये पाहिलं तर भरपूर धाबा त्यांनी मात्र या ठिकाणी अतिरिक्त खर्च केल्या. झेल उडाले, झेलसुद्धा मात्र त्यांनी ड्रॉप केले आणि इथे मात्र 31 धाबांचा पाठलाग मात्र पाहूया कशा रीतीने मात्र केला जाईल. प्रति षटकामागे 10.33च्या सरासरीने इथे मात्र धाबा जोडायच्या आहेत. कारण प्रति मॅच आपण पाहतो 3 षटकांची आणि सलामीची जोडी तुम्हाला पाहायला मिळू शकेल. ते म्हणजे लोणार संघाच्या माध्यमातून योगेश डोंगरे आणि त्याच्या सोबतीला आहेत सुभाष ठाकरे. दोन्ही खेळाडू पण जर पाहिले तर नक्कीच त्याच्या बॅटमध्ये तुम्हाला अनेक असे क्लासिकल ड्राईव्ह पाहायला मिळत असतात. छोट्या बॅकलेपचा मात्र ते वापर करत असतात. गॅप सिलेक्शन खूपच छान आहे दोन्ही बॅटरचा आपण विचार केला तर. आणि या पहिल्या ओव्हरमध्ये मात्र तशा प्रकारचे क्लासिकल ड्राईव्ह या पहिल्या ओव्हरमध्ये पाहायला मिळतील का पाहूया. या पुढची मॅच तुम्ही पाहणार आहात जय बजरंग स्पोर्ट भापले बी विरुद्ध जय हिंद देवरुंग. आमने ओमसाई आपले लोणार क्रिकेट असून जर आपण विचार केला तर टॉपचे संघ तुम्हाला या ठिकाणी खेळताना पाहायला मिळतील. चांगले मॅच खेळणारे सगळ्यांना पाहायला मिळू शकेल. परंतु ही मॅच सुद्धा तेवढीच इम्पॉर्टंट असेल. किरण पाटील षटकार सुरुवात करतोय. सामना करेल योगेश. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट आणि मात्र हेच वैशिष्ट्य आहे योगेश डेंगुरेचं मी कौतुक करेन. आणि चिडूला मात्र या ठिकाणी पाठवला आहे बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धाबांसाठी येतोय चौकार. आपण तर या परिसरात विचारलं तर मोरेश्वर सुतार आणि योगेश डोंगरे असं खेळाडू आहेत की यष्टांच्या पाठीमागे ते जास्तीत जास्त धाबा जोडत असतात. आणि तोच फटका इथे मात्र आपल्याला योगेशच्या बॅटमध्ये पाहायला मिळाला. बेक इथे मात्र ओळखला होता चेंडूचा आणि मात्र ज्या वेगाने चेंडू आला होता तेवढ्याच वेगाने मात्र चेंडूला सीमेरेषे पलीकडे मात्र पाठवलं. सुरुवात चांगली पाहायला मिळते. खास करून जयदुर्गा स्पोर्ट लोणार संघाची आणि चौकार आपल्या संघाचं अकाउंट इथे मात्र ओपन करत असताना बॅटर योगेश. एक 30 धाबांचा इथे मात्र पाठलाग करत असताना पुन्हा एकदा राऊंड द विकेटने किरण पाटील इथे मात्र चेंडूला आपटी दिली आणि चेंडू मात्र पाहिला तर अगदी भरपूर वेगाने निघून गेला. आपल्याला अपिली पाहायला मिळते या कॉटन बॉल्टसाठी. परंतु या ठिकाणी पाहू शकाल पंचांनी तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे की गोलंदाजाने ओव्हरस्टेप केलं आहे की नाही त्यासाठी. ओके, कारण मॅच खूप इम्पॉर्टंट आहे आणि प्रत्येक डिसिजन मात्र या ठिकाणी कुठली मात्र या ठिकाणी पंच रिक्स मात्र या ठिकाणी घेत नाहीत. कारण त्यांना माहिती आहे की एखादा जर चुकीचा निर्णय जर आपण जर या ठिकाणी मात्र दिला तर नक्कीच तो निर्णय कदाचित एखाद्या संघाला महागात पडू शकतोय. आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल ओव्हरस्टेप झालेला आहे पंचाचा नो बॉलचा इशारा. एक चांगला निर्णय पंचाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. आणि यापुढील जो चेंडू असेल तो मात्र फ्रीट असेल आणि फ्रीट चेंडूचा मात्र सामना करेल बॅटर योगेश. इथे मात्र पुन्हा एकदा मात्र भरपूर वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. परंतु चेंडू मात्र निघून जाईल डाबा स्टिकच्या पलीकडे. पंचांचा मात्र ठिकाणी पाहिला तर वाईटचा इशारा. अतिरिक्त चेंडूची फेकी इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते आणि अवांतर धाबा इथे मात्र किरण पाटील खर्च करतोय. आपण जर लिगली पाहिलं तर एकच चेंडू त्याने आतापर्यंत हाताळला आहे आणि एका लिगल चेंडूवर तब्बल 6 धाबा त्याने खर्च केलेल्या आहेत. तुम्हाला जर या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकून ठेवायचं असेल तर मात्र या धाबांवर मात्र कुठेतरी ब्रेक लावणं फार गरजेचं आहे. परंतु तशी आतापर्यंत गोलंदाजी मात्र पाहायला मिळाली नाही. कमबॅक करू शकतो या. पुन्हा एकदा मात्र भरपूर वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. परंतु पुन्हा एकदा मात्र अतिरिक्त चेंडूची फेकी. जसजशी इथे मात्र आपल्या धाव पाहायला मिळते तसतसं मात्र खेळाडू कक्षामध्ये आपल्याला आनंदाचं वातावरण पाहायला मिळतोय की एका बाजूला खुशी तर एका बाजूला गम आपण पाहतोय. कारण क्रिकेटचा खेळ आहे. अशा प्रकारचे दृश्य तुम्ही नक्कीच पाहत असता. परंतु या ठिकाणी ही अपेक्षा मुळीच मात्र संजय स्पोर्ट्स सावध संघाने केली नसेल पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये किरण पाटीलच्या माध्यमातून. कारण एक प्रमुख गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिला जातोय आणि भरपूर मोठी जबाबदारी या किरण पाटीलच्या खांद्यावर आपण नेहमीच पाहत असतो. आता पुढे ठेवण्याचा प्रयत्न स्वतः गोलंदाज फॉलो थ्रोमध्ये चेंडू अडवतोय. एस्टनवर जर निशाणा साधू शकला असता तर मात्र चित्र अजून काहीतरी वेगळे पाहायला मिळालं असतं. परंतु
क्रिकेटचा खेळ आहे, जर त्याला कुठलाही महत्त्व नसतो आणि डॉट चेंडूची समाप्ती इथे मात्र पाहायला मिळाली. धावसंख्या स्थिर, बिनगडी बाद 7. 31 धावांचा इथे मात्र पाठलाग करत असताना सुरुवात तर चांगली पाहायला मिळते, परंतु अंत कसा असेल या सामन्याचा येणारा क्षण नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. इथे मात्र पहा पुन्हा एकदा या ठिकाणी या हुक करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू मात्र निघून जातो डाबास्टिकच्या पलीकडे पण त्याचा वाईटचा इशारा. असं वाटतं की किरण पाटील थोडंसं प्रेशरमध्ये गोलंदाजी हाताळतो की काय, कारण किरण पाटीलचा आपण जर विचार तर अनेक अशा मोठमोठ्या स्पर्धा त्यांनी मात्र ठिकाणी आपल्या संघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. ओपन क्रिकेट असेल, सिटी क्रिकेट असेल किंवा ग्रामीण क्रिकेट असेल, या तिन्ही आपण जर डिपार्टमेंटचा विचार केला तर त्याच्याकडे भरपूर अनुभव आहे, नॉलेज आहे, टेम्परामेंट आहे. परंतु या ठिकाणी पहा आपल्या गावच्या संघासाठी आपल्या घरच्या पाठीराख्यांसमोर थोडासा मात्र ठिकाणी प्रेशरमध्ये गोलंदाजी करत असताना आणि त्याचा मात्र लाभ येतो म्हणजे प्रतिस्पर्धी संघाला. थोडेसे बॅकफूट लागले, ऑनसाईडला उडवण्याचा प्रयत्न, चेंडू गॅपमधून ट्रॅव्हल होईल, आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू मात्र थांबणार नाहीये आणि जाऊन धडकतो या मिडविकेटच्या सीमारेषेला आणि हा येतो योगेच्या बाटबंद दुसरा दमदार चौकार. प्लिकच्या अंदाजामध्ये हा फटका पाहायला मिळाला. मूर्ती लहान परंतु कीर्ती महान कुठेतरी मात्र या मॅचमध्ये मात्र या ठिकाणी करून दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आणि खेळाडू कक्षामध्ये मी विनंती करतो की आपण शांतता बाळगायची आहे प्लीज, कारण तुमच्या जल्लोषामुळे कुठेतरी मात्र पंचांना मात्र थोडासा त्रास होतोय. तुम्ही आनंद व्यक्त करा परंतु शांतता बाळगा. तर या चौकाने मात्र धावसंख्या दुहेरी आकड्यामध्ये पोहोचत असताना पाहतोय आपण बिनगडी बाद 12. आता मात्र चेंडू पाहिला तर लेंथ चांगली पाहायला मिळते, पडल्यानंतर थोडंसं खाली राहतोय आणि त्याचमुळे मात्र चेंडू बॅटमध्ये कुठलाही संपर्क मात्र झाला नाही आहे. भावेश केणीचे सुद्धा मात्र मी कौतुक करेन, ज्या अनुषंगाने त्यांनी मेहनत केलेली आहे या स्पर्धेसाठी आणि त्यांना मिळालेली साथ जानूसपुढे इताडी संघाची आणि जयेश म्हात्रेचं सुद्धा मी कौतुक करेन. धावसंख्या स्थिर आपण पाहतोय बिनगडी बाद 12. किरण पाटील पुन्हा मार्गस्थ होईल. इथे मात्र पहा शक्तीचा कमी वापर केला, युक्तीचा जास्त वापर केला आणि म्हणूनच म्हटलं गेलं आहे शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आणि हा येतो योगेच्या बाटबंद तिसरा चौकार. योगेश डोंगरे इज ऑन फायर. काय जबरदस्त कलाकृती पाहायला मिळते. मी अगोदरच म्हटलं होतं की मोरेश्वर सुतार त्यानंतर योगेश डोंगरे इष्टाच्या पाठीमागे जास्तीत जास्त धाबा जोडत असतात आणि त्याच धाबा आता मात्र या पहिल्या ओव्हरमध्ये पाहायला मिळत आहेत आणि आता मात्र आपण म्हणू शकतो की संजय स्पोर्ट साबत संघ थोडंसं बॅकफुटवर जात असताना या पहिल्या ओव्हरच्या खेळानंतर कोणाचे हात कमरेवर आहेत तर कोणाचे हात गुडघ्यावर, कोणाचे हात पाहिले तर डोक्यावर आणि कोणाचे हात पाहिले तर आता मात्र तोंडामध्ये आहेत. कारण मी नेहमीच म्हणतो या संजय स्पोर्ट साबत संघाचा विजयाचा सूत्र आतापर्यंत या षटकामध्ये चेंडू हाताळलेले आहेत गोलंदाजाने तब्बल 5-1 चेंडू अजून शिल्लक आहे. ज्यावेळी किरण पाटील 10 पेक्षा कमी धाबा खर्च करतोय त्यावेळी विजयाचं जे पर्सेंटेज आहे ते मात्र 80% संजय स्पोर्ट साबत संघाच्या बाजूने लागत असतो आणि जर 10 पेक्षा जर धाबा जर किरण पाटील जास्त खर्च केल्या तर फक्त विजयाचा आपण जर पर्सेंटेज पाहिलं तर मात्र फक्त 20%. आणि इथे मात्र पाहिलं तर पहिल्याच ओव्हरमध्ये पाहिलं तर भरपूर धाबा किरण पाटील खर्च करतोय आणि आपण धावसंख्येकडे लक्ष वेधलं तर 16 धाबा अजूनही मात्र 1 चेंडू शिल्लक आहे. आता मात्र विजयासाठी पाहिलं तर 15 धाब्यांची गरज. इथे मात्र पहा पुन्हा मात्र खराब चेंडू, हा बीमार आहे की संघाला बीमार करणारा चेंडू. येणारी वेल इथे मात्र सांगून जाईल. अतिरिक्त धाबा, बीमरचा इशारा. पुढील चेंडू असेल फ्री हिट. आतापर्यंत किरण पाटील या चेंडूची फेकी केलेली आहे तब्बल 10 आणि लिगली चेंडू पाहिले आता मात्र फक्त 5. आणि त्याच्या करिअरमधील मित्र म्हणे की पहिली त्यांनी हा षटक हाताला की जेवढ्या चेंडू त्यांनी फेकलेले आहेत. धावसंख्या 17, 18 धाबा झालेल्या आहेत आणि आता मात्र विजयासाठी 13 चेंडू शिल्लक आणि 13 धाब्यांचीच गरज. सामना होता कुठे आणि त्या मात्र सामना आला कुठे. फिरीट चेंडू त्याच्यावर सुद्धा मात्र ठिकाणी कुठेतरी कलाकृती करण्याचा प्रयत्न केला होता बॅटरने, परंतु चेंडू बॅटमध्ये मात्र कुठलाही संपर्क झाला नाही आहे आणि आता मात्र कुठेतरी 11 चेंडू टाकल्यानंतर मात्र पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र किरण पाटीलने समाप्त केला. भरपूर निराश असेल या स्वतःच्या परफॉर्मन्स नंतर आपण जर पाहिलं तर, कारण बॅटिंगमध्ये आपण जर पाहिलं तर एक
वन मॅन आर्मीचा रोल त्यांनी अदा केला होता. तब्बल 24 धावा त्याने जोडल्या होत्या बॅटिंग करत असताना, परंतु गोलंदाजी करत असताना मात्र त्यांनी एकूण 18 धावा मात्र आपल्या स्पेलमध्ये खर्च केल्या. बारा चेंडू शिल्लक आणि विजयासाठी आता मात्र 13 धाब्यांची गरज. एखादा चमत्कार इथे मात्र केपी या दुसऱ्या ओव्हरमध्ये मात्र करेल का आपल्या संघासाठी? इकॉनॉमिक गोलंदाजी इथे मात्र हाताळेल का? डॉट चेंडूची इथे मात्र वारंवार सांगता करेल का? विकेटचं पतन इथे मात्र दुसऱ्या ओव्हरमध्ये करेल का? हा सर्वच प्रश्नाचा उत्तर आता मात्र आपल्याला काही क्षणानंतर पाहायला मिळू शकेल. बारा चेंडू शिल्लक आणि 12 चेंडूमध्ये आता मात्र जिंकण्यासाठी 13 धाब्यांची गरज. भरपूर महागडा षटक, खराब गोलंदाजी, खराब लाईन किरण पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आणि त्याच्या करिअरमध्ये या 11 चेंडूचं त्यांनी मात्र असं वाटतं की मला पहिल्यांदा त्यांनी षटक हाताळला असेल आणि हा षटक तो कधीच विसरू शकणार नाही. केपी षटकाला सुरुवात करतोय ओव्हर द विकेटने. इथे मात्र भरपूर वेगवान चेंडू, परंतु ही लाईनसुद्धा मात्र चुकीची पाहायला मिळते. असं वाटतं की डोळ्यांवर मात्र झोप आली या सवय संजय स्पोर्ट्स सावंत संघाच्या खेळाडूंच्या. कारण धाबा जर पाहिलं तर बॅटिंग करताना मात्र फलंदाजाने योग्य तो कार्य केला. कारण तुम्ही ज्यावेळी रजनी क्रिकेट खेळता त्यावेळी मात्र प्रति ओव्हरमध्ये जर 10ची सरासरी असेल तरी ती मात्र योग्य मानली जाते. परंतु अवंत दाबा इथे मात्र भरपूर खर्च केला आणि त्यानंतर पावलांचा वापर, प्रॉपर टायमिंग, चेंडू करतोय हवाई सफर आणि हा येतोय बिगिट षटकार. डान्सिंग ट्रॅक शॉट तुम्ही पाहू शकाल. थोडेसे बॅकफुटला गेले, वजन ट्रान्सपोर्ट केला आणि परफेक्ट मिडल ऑफ द बॅट चेंडू जातोय 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 आणि मात्र शेवटच्या क्षणापर्यंत चेंडू कॅमेऱ्यामध्ये कैद केला जातोय आणि मात्र हा रिझल्ट तुम्ही पाहू शकाल. 6 धाबांसाठी येतोय षटकार. अगदी विजयाकडे मात्र पूर्णपणे वाटचाल करतोय. पहा काय जबरदस्त तकनीक आहे. कौतुक करावं तेवढं कमी योगेश डोंगरेचं, कारण या अगोदर एक षटकार आला होता. इथे मात्र 5 संधी निर्माण झाली होती. जर व्यवस्थित केपीने चेंडू कलेक्ट केला असता तर मात्र कदाचित सुभाष ठाकरेला मात्र माघारी जावं लागलं असतं. परंतु आपण म्हणू शकतो की संजय स्पोर्ट्स सावंत संघाने हा सामना सोडला आहे, त्यात काही आता मात्र शंका नाही आहे. धावसंख्या मात्र 2ने पुढे जाईल आता मात्र बिनगडी बाद 27 आणि आता मात्र विजयासाठी चेंडू शिल्लक असतील 10 आणि 4 धाब्यांची आता मात्र फक्त गरज. फुलटवा चेंडू आहे, फटका हवेत खेळला गेला, परंतु बॅकवर्ड स्क्वेअर लेगकडे मात्र पाहू शकाल आपण शतरक्षक तैनात आहे. इथे मात्र कासव छाप गतीने सुद्धा मात्र धाबा जोडण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा बालाचा मात्र धाबांचा पाठलाग होऊ शकतो आणि तुला सुद्धा ठाऊक आहे. तीन धाब्यांची गरज. इथे मात्र निगाने पाहू शकाल स्विंग आणि बॅटला किस केल्यानंतर आता मात्र चेंडू इष्टांच्या पाठीमागे मात्र एक ठिकाणी गॅदरिंग चांगली पाहायला मिळाली आणि आता मात्र पहिल्या विकेटचं पतन होत असताना सुभाष ठाकरेला आता मात्र माघारी होता गेल खेळाडू पक्षामध्ये. न्यूमॅन तुम्ही पाहू शकाल अजय कदम, आपले कदम कदम आता मात्र पुढे घेऊन जात असताना तुम्ही पाहू शकाल. आणि अजय कदमचा आपण जर विचार करतो या सत्रामध्ये काय जबरदस्त कामगिरी करतोय. गोलंदाजी असेल किंवा फलंदाजी असेल, अतिशय चांगलं योगदान आपल्या संघासाठी तो अनेक स्पर्धेमध्ये देत आलेला आहे आणि तोच बॅटर तुम्हाला वन डाऊनला आता मात्र केला पाहायला मिळू शकेल. सुभाष ठाकरे बाद होण्यापूर्वी एकही धाबाचं त्यांनी योगदान दिलं नाही. 2 चेंडू त्याने फेस केले आणि त्याला मात्र आपला स्वतःचा अकाउंट सुद्धा मात्र खोलता आला नाही. परंतु संघ त्यांचा मात्र ठिकाणी स्ट्रॉंग स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र पहिल्या चेंडू पाहिलं तर यॉर्कर डिलिव्हरी पाहायला मिळाली. इथे मात्र धाव घेण्याचा प्रयत्न, पुन्हा तर डायरेक्ट हिटची आवश्यकता होती परंतु निशाणा मात्र व्यवस्थित साधू शकला नाही. बॅकअप पाहिलं तर चांगलं पाहायला मिळतोय लखन पाटीलच्या माध्यमातून आणि मात्र पाहता पाहता 2 धाबा इथे मात्र दोन्ही फलंदाजाने पूर्ण केल्या. तुम्ही पाहू शकाल जय हिंद देवरुण संघ मात्र या ठिकाणी वॉर्म अप करत असताना आणि धावसंख्या तुम्ही पाहू शकाल आता मात्र या ठिकाणी स्कोर आर लेवल. विजयासाठी आता मात्र फक्त एका धाब्याची गरज. थोडंसं बॅकफुटला जाऊन मात्र या ठिकाणी फोर्स करण्याचा प्रयत्न आणि शेवटच्या मोमेंटला मात्र धाव घेण्यासाठी मात्र नाकारलं ते म्हणजे बॅटर अजय कदमने. आणि आता मात्र जिंकण्यासाठी 6 चेंडू शिल्लक आणि मात्र आता फक्त आणि फक्त एका धाब्याची गरज. सामना समाप्त झाल्यानंतर लगेचच मी विनंती करेन की आपण क्षेत्ररक्षण लगेच सजवायचं आहे. पहा उद्या यात्रा आहे परंतु या ठिकाणी तयारी सुरू आहे पुढील नेक्स्ट मॅचसाठी जय हिंद देवरुण संघाची.
तर एका धाब्याची गरज आणि या ठिकाणी पहा बैठक शॉट आणि सामना जिंकला या ठिकाणी जय दुर्गा स्पोर्ट लोणार संघाने. अनेक अनेक अभिनंदन अँड हार्ड लक संजय स्पोर्ट सावध. काय जबरदस्त बॅटिंग आपल्याला योगेश डोंगरेच्या माध्यमातून पाहायला मिळाली. क्लासिकल बॅटिंग आणि त्याचा क्लास काय आहे ते मात्र या ठिकाणी तो प्रूव्ह करत असताना. आणि जाऊया आपण या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचच्या दिशेने. 31 धावांचा पाठलाग करत असताना वैयक्तिक 22 धावा आपल्याला वैयक्तिक योगेश डोंगरेच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या. आणि या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच नो डाऊट नक्कीच आपण या ठिकाणी अजय कदूचा सुद्धा मात्र उल्लेख करू शकतो, कारण पारुपीच्या षटकामध्ये त्यांनी सुद्धा चांगली इकॉनॉमिक गोलंदाजी केली होती. परंतु प्रेशर सिच्युएशनमध्ये मात्र ज्या बॅटरने आपल्या संघाला विजयापर्यंत घेऊन गेला आणि तो खेळाडू आहे योगेश डोंगरे. आपल्या स्क्रीनवर तुम्ही पाहू शका काय दृश्य आपण पाहतोय. मी अगोदरच म्हटलं होतं की आज GTC मात्र कुठलीही गोष्ट सोडणार नाहीये, हेच शिल्लक होतं. तुम्ही चांदू मामाला पाहू शकाल आपल्या स्क्रीनवर. तर योगेशला विनंती करतो की आपण पुरस्कार घेण्यासाठी यायचं आहे आणि आपण मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देऊया. कॉंग्रॅच्युलेशन पप्पू मडवी. चेहऱ्यावर स्मित हास्य आहे आणि खूप मोठा उलटफेर आज आपल्याला पाहायला मिळाला, कारण संजय स्पोर्ट सावंत संघासारख्या बलाढ्य संघाला आज जयदुर्गा स्पोर्ट लोणार संघानं पराभूत केलं आणि त्याचा सिंहाचा वाटा उचलला योगेशने. तर मी जयेश म्हात्रे याला विनंती करतो की आपल्या शुभास्ते जे पारितोषिक आहेत ते आपण द्यायचे आहेत. पहिल्यांदा आपण मेडल देत आहोत आणि त्यानंतर ही सुंदर आकर्षक ट्रॉफीज. आणि आता मात्र पाहू शकाल तुम्ही कॅमेऱ्याच्या भूमिकेमध्ये DJ AM आहेत. चांगली 7 GTC आज लागत असताना सर्वांची. आणि आज रात्रीतील हा शेवट